नमस्कार, मी धनंजय दीक्षित. जनवार्ता न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात पुणे शहरातील काही विशेष घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराजांची 389वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची 389वी जयंती पुणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते लालमहल येथील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. शिवप्रेमींसह संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लालमहल येथून मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात सुरुवात झाली. यावेळी युवकांनी दांडपट्टा, लाठीकाठीची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच नागरिकांनीही मिरवणूक पाहण्यास गर्दी केली होती. लाल महालापासून सुरू झालेली ही मिरवणूक शिवाजीनगरमधील सैनिक स्कूल येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर त्या ठिकाणी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शहाजीराजे संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. पुण्यात दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीचे आकर्षण आहे. 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील चौकात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. तसेच लोकांनी मिरवणुका पाहण्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. मिरवणुकीत विविध रंगांची उधळण करण्यात आली. शहरातील मंडळांनी मोठ्या प्रमाणावर मिरवणुका तसेच मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके करून वेगळेच आकर्षण निर्माण केले होते. संत गाडगेबाबा पालवे गुरुजी गौरव समितीच्या वतीने संभाजी पालवे गुरुजी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. संभाजी पालवे गुरुजी यांनी प्रबोधनाचा वसा घेऊन संत गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार कार्याचा प्रसारासाठी मी गाडगेबाबा बोलतोय या एकपात्री नाट्याचे आजपर्यंत 2000च्या वर प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सादर केले आहेत. त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संत गाडगेबाबा प्रबोधनकार पालवे गुरुजी गौरव समिती 2016च्या वतीने येत्या मंगळवार दिनांक 23 फेब्रुवारी 2016 रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रेक्षकगृहात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सत्कार समारंभात सत्कार करण्यात येणार आहे. विख्यात नाटककार, पटकथा, संवाद लेखक माननीय संजय पवार यांच्या हस्ते पालवे गुरुजी यांचा सत्कार होणार असून रोख रक्कम, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ असे सन्मानाचे स्वरूप आहे. या समारंभाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आनंद शिंदे आणि वादळ वारा फेम सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पुणे जिल्हा कला विकास संघ संच सादर करणार आहे. ही माहिती गौरव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, सरचिटणीस धर्मराज निमसरकर आणि प्रमुख सल्लागार प्राध्यापक विलास वाघ यांनी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेस प्राध्यापक किरण सुरवसे, डॉक्टर विजय खरे, डॉक्टर विलास आढाव उपस्थित होते. सन्मान आणि गौरव समिती 2016 यांच्या विद्यमाने पुणे शहरातील फुले आंबेडकरी सर्वोदय परिवर्तनवादी कार्यकर्ते आदरणीय पालवे गुरुजी सरकारी नोकरीमध्ये असताना देखील त्यांनी संत गाडगेबाबांचा विचार गेल्या अनेक वर्ष खेड्यापाड्यात पोहोचवला. कुठलेही मानधन किंवा काही न घेता पायी फिरून महाराष्ट्रामध्ये त्यांनी संत गाडगेबाबांच्या संदर्भातली अनेक प्रबोधनपर विचार त्या ठिकाणी त्यांनी मांडले. त्यांचं वय वर्ष आता 80च्या जवळपास झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही सर्व मित्रांनी, समितीच्या सदस्यांनी पालवे गुरुजी यांना संत गाडगेबाबा यांच्या जयंती दिनी 23 तारखेला सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर इथे त्यांना 75,000 रुपये सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत. आणि आम्ही राज्य शासनाला या निमित्ताने आव्हान करत आहोत की संत गाडगेबाबा या देशामध्ये अंधश्रद्धा, शिक्षण, स्वच्छतेबद्दल आणि शाळेच्या संदर्भात त्यांनी मोठं काम केलं. त्यांनी आता स्वच्छतेवरच राज्य शासन गाडगेबाबांचं नाव स्वच्छता अभियानाला दिलं, तर त्यांनी फक्त वाडेवस्ती स्वच्छ केली का? त्यांनी या देशातली अंधश्रद्धा किती वाईट आहे, या देशातल्या जाती रूढी परंपरा किती वाईट आहे,
या देशामध्ये शिक्षणाची परिस्थिती किती वाईट आहे. त्यांनी शिक्षणावर भरीव काम केलं, त्यांनी अंधश्रद्धेवर भरीव काम केलं. तर त्यांना संकुचित करू नये, कुठं करू नये. ते एखाद्या मोठ्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रकल्पाला किंवा एज्युकेशनच्या मोठ्या प्रकल्पाला त्यांच्या नावाने एक मोठं हे सुरू करावं, नाही का. फक्त स्वच्छते वाडे वस्ते स्वच्छ केले त्याला नाव देणं हा त्यांच्या कामाचा अवमान केल्यासारखं होईल. तर म्हणून राज्य शासनाला आमची विनंती आहे की गाडगेबाबांची जयंती ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विद्यापीठ लेवलवर, शाळा लेवलवर ही विचारांची व्हावी. नुसतं खराडा घेऊन गाव झाडू मारण्याच्या ह्याच्यानं त्यांनी ही जाती व्यवस्था झाडूच्या मार्फत त्यांनी जे स्वच्छता केली ती मन स्वच्छता करण्याचं सांगितलेलं आहे. तर अशा गाडगेबाबांना अभिवादन करायचं असेल तर ह्या वेगळ्या पद्धतीने राज्य शासनाने करावं. आम्ही पुणे शहरामध्ये हा पहिला पुरस्कार आहे. हा पहिला पुरस्कार आम्ही एका चांगल्या कार्यकर्त्याला दिलेला आहे. पुढच्या वेळेचा हा दुसरा पुरस्कार देखील या क्षेत्रामध्ये भरीव काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आम्ही देणार आहोत. तर पुन्हा एकदा आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्ताने या 77 वर्षामध्ये या वर्षभरामध्ये आम्ही हे सगळे संत आहेत, या संतांच्या संदर्भात वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम आम्ही त्यांना अभिवादनपर घेणार आहोत. याही कार्यक्रमाला पुणेकर नागरिकांना उपस्थित राहावं ही विनंती. शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐसपैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. शिवजयंती निमित्त बाजीराव आणि मस्तानी यांच्या वंशजांनी शनिवार वाड्याला भेट दिली. शिवजयंतीच्या निमित्तानं पुण्यातल्या शनिवारवाडा परिसरात अनेक शिवप्रेमींनी हजेरी लावली. याच निमित्तानं बाजीराव पेशव्यांची पत्नी मस्तानी यांचे वंशज यांनीही शनिवारवाड्याला भेट दिली. ही भेट सर्वांसाठी आकर्षणाचा आणि औत्सुक्याचा विषय ठरली आहे. सर्वत्र शिवजयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. या निमित्तानं ऐतिहासिक घटनेची साक्ष देणारा शनिवारवाडा शिवप्रेमींच्या गर्दीने फुलून गेला होता. यातही आकर्षणाची बाब म्हणजे शिवजयंतीच्या निमित्तानं पहिले बाजीराव आणि मस्तानी यांचा मुलगा शमशेर बहादूर यांचे वंशज नवाब आसिफ अली बहादूर आणि त्यांचा मुलगा नवाब शहाजादा अली बहादूर यांनी पुण्यातील शनिवारवाड्याला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील उपस्थित होती. यावेळी नवाब शहाजादा अली बहादूर यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसंच त्यांनी बाजीराव मस्तानी यांची वंशावळी आणि तत्कालीन दस्तऐवज दाखविले. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. चित्रपटात मस्तानी यांचा चुकीचा इतिहास दाखविण्यात आलाय असा आरोप मस्तानी यांच्या वंशजांनी केलाय. तसंच खरा इतिहास आमच्याकडून जाणून घ्यावा अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली. देखिए, मैं श्रीमंत महाराजा बाजीराव पेशवा जी का 8वीं पीढ़ी से वंशज हूँ, नवाब शादाब अली बहादुर. और मेरे पिताजी साथ आए नवाब अशफाक अली बहादुर, जो नवाब सैफ अली बहादुर परंपरागत नवाब बांधा रहे हैं. 6ठी पीढ़ी के जो बाजीराव पेशवा साहब के रहे हैं, उनके पुत्र नवाब अशफाक अली बहादुर का बेटा मैं हूँ. और हमारा आज यहाँ आने का मकसद जो था वो शिवाजी की जो सेलिब्रेशन होता है उनकी बर्थ डेट पे वो मनाने के लिए आए थे हम, क्योंकि उनके लिए बहुत आदर है हमें और उनके विचारों को हम फॉलो करते हैं. और मेरा ये मिशन है कि पूरे भारतवर्ष के, चाहे वो किसी भी धर्म के लोग हों, उनके विचारों को फॉलो करें. ये मेरा मिशन है. और दूसरी चीज़ ये कि जो हिस्ट्री को तोड़ मरोड़ के फिल्मों में पेश किया जाता है वो ना हो. आने वाली जनरेशन को, यूथ को अच्छी सही हिस्ट्री मिले, साफ ट्रांसपेरेंसी वाली हिस्ट्री मिले, वो मैं चाहता हूँ.
क्योंकि आप 10 किताबें उठाएंगी, 10 हिस्ट्री उठाएंगी, 10 में कुछ ना कुछ डिस्टॉर्टेड है, वो नहीं होना चाहिए। सही हिस्ट्री होना चाहिए। इसी संबंध में मैंने संजय लीला भंसाली के खिलाफ हाई कोर्ट में केस भी लगाया। अभी फिर से मैं क्रिमिनल केस उनके खिलाफ फाइल कर रहा हूँ। 2 बार मैं पहले भी हाई कोर्ट में लगा चुका हूँ उनके खिलाफ पिटीशन, नोटिस भी दे रखे हैं मैंने संजय लीला भंसाली, दीपिका पादुकोण, प्रियंका चोपड़ा और रणवीर सिंह जी को जी। इन लोगों की तरफ से मेरे से बात भी हुई है फ़ोन पे, लेकिन मैं स्क्रिप्ट की डिमांड को लेकर आज तक अड़ा हुआ था और वो फिल्म किसी तरीके से उनकी मिली भगत रही है, जो भी रही सेंसर बोर्ड से। सेंसर बोर्ड को भी मैंने कई लेटर लिखे थे। यंदाचा भक्ती सेवा पुरस्कार जलसंधारणाचे कार्यकर्ते हेमंत जगताप यांना जाहीर करण्यात आला आहे। सुशील माधव न्यासातर्फे देण्यात येणारा भक्ती सेवा पुरस्कार यंदा जलसंधारणाचे कार्यकर्ते हेमंत जगताप यांना जाहीर करण्यात आला आहे। संस्कृत साधना पुरस्कारासाठी पुणे विद्यापीठात संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या अश्विनी देशपांडे या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे। येत्या 25 फेब्रुवारीला SM जोशी सभागृहामध्ये संध्याकाळी 6 वाजता पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती न्यासाचे आनंद माडगुळकर आणि राधाकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। जगताप यांनी गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने काम केले आहे। विविध संस्थांच्या सहभागातून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, वसई, जव्हार, वाडा, मोखाडा, तलासरी या आदिवासी भागात 350 बंधारे त्यांनी उभे केले आहेत। सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि 5000 रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। पुरस्कार वितरणानंतर उत्तरार्धात दुष्काळ निवारण केव्हा आणि कसे या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये जलसाक्षरताचे डॉक्टर दत्ता देशकर, सासवडमधील पिंगोरीचे सरपंच बाबा शिंदे, वनराईचे अध्यक्ष राजू धारिया, जल बिरादरीचे सुनील जोशी सहभागी होणार आहेत। ज्येष्ठ जलतज्ञ डॉक्टर माधव चितळे यावेळी अध्यक्षस्थानी असतील। सुशील माधव न्यासाच्या एकंदर कार्याच्या दिशेबद्दल राधाकांतजींनी आता सांगितलंच, तर गेल्या वर्षीपासून त्याला एक अशी स्पेसिफिक डिरेक्शन मिळाली की ज्या विशिष्ट क्षेत्राविषयी समाजात ज्याला म्हणतो आपण प्रोफाउंड अशा तऱ्हेची जाणीव निर्माण झालेली नाही, असा एक विषय घेऊन त्यात काम करणाऱ्या व्यक्तीला पारितोषिक द्यायचं। भक्तीचा आपले संस्कृतचा तो पुरस्कार आहेच, ज्याला जास्तीत जास्त गुण मिळतात अशा विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्याला, परंतु अशा क्षेत्रात म्हणूनच गेल्या वर्षी आम्ही अवयव दान हा एक विषय घेतला आणि त्याच्यात ठाकूर नावाचे जे गृहस्थ की त्यांनी स्वतःच्या उदाहरणाने काही इतरांना मार्गदर्शन केले। अशा तऱ्हेची जाणीव समाजात निर्माण व्हावी या उद्देशाने या वर्षीचा भक्ती सेवा पुरस्कार आम्ही ठाण्यातले एक सरकारी अधिकारीच आहेत गृहस्थ हेमंत जगताप यांना आपण तो पुरस्कार देतोय। आणि हेमंत जगतापांचं वैशिष्ट्य असं की शासकीय सेवेत असून सुद्धा नेहमीच्या शासकीय खात्याला बळी न पडता खाजगी मदतीनं, सामाजिक संस्थांच्या मदतीनं ठाणे कल्याण भागात त्यांनी जवळजवळ 350 बंधारे उभे केलेले आदिवासी भागात। मग त्यात ती वेगवेगळा अगदी मागासलेला असा तो भाग आहे, त्याच्यात त्यांनी निरलसतेनं काम करून हे सगळं काम उभं केलं। त्यांच्या कामाचं हे कौतुक करावं आणि जणू काही गव्हर्नमेंट आता ज्या योजनेचे ढोल बडवतात मोठ्यांना, जलयुक्त शिवार योजना की ज्याच्यामुळे खूपच फरक पडतोय असं शासनाचं म्हणणं आहे। अजून 5 वर्षांनी येणारं नवं शासन याच्यापेक्षा वेगळं सांगण्याची शक्यता आहेच। हे महाराष्ट्रातल्या उपाययोजनातून महाराष्ट्रातला दुष्काळ खरंच कमी करता येईल का, तर हेमंत जगतापांना भक्ती सेवा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्याबरोबरच इंजिनिअरशी आपण एक परिसंवादाचं आयोजन केलंय आणि जलसंधारणाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या मान्यवर व्यक्ती आहेत त्यांना आपण ह्या परिसंवादात सहभागी करून घेतले। ऊसाचे FRP प्रमाणे पैसे द्यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले। राज्याचे सहकार मंत्री हे ऊस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत, त्यांना चर्चा करायला देखील वेळ आहेच कुठे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली। शेतकऱ्यांचे पैसे बुडविणाऱ्या बड्या नेत्यांना ते हात लावू शकत नाहीत, असा उपरोधिक टोला देखील त्यांनी लगावला। सोलापूर जिल्ह्यातील 9 साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या
ऊस गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसांचे FRP प्रमाणे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत। त्याच्या निषेधार्थ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्तालयापुढे उपोषण आंदोलन सुरू केलं आहे। शेतकऱ्यांनी खोत यांच्या उपस्थितीत मुंडन करून सरकारचा आणि साखर कारखानदारांचा निषेध केला। सरकारच्या पुतळ्याचे दहन केले। कारखान्याच्या जप्तीस देण्यात आलेली स्थगिती उठवून कारवाई करण्याचे आश्वासन सहकार मंत्र्यांनी खोत यांना दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी बोलताना खोत म्हणाले, सहकार मंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत, जास्त खाती असल्याने त्यांना बोलायला वेळ देता येत नसेल तर शेतकऱ्यांचं काय भलं होणार, शेतकरी बिचारा पिळला जातोय। सहकार मंत्र्यांनी कणखर भूमिका घ्यावी, FRPचे पैसे न देणाऱ्या साखर सम्राटांच्या संपत्तीवर टाच आणावी। भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या वक्तव्यावर सदाभाऊ खोत म्हणाले, जिवंतपणे शेतकऱ्यांची थट्टा करता निदान त्यांच्या मृत्यूनंतर तरी होणारी हेटाळणी थांबवावी। चौदा 15चा जो ऊस गाळप झालेला आहे त्या ऊसाचा FRP सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आणि नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पहिलाही हप्ता जवळजवळ 10 साखर कारखान्यांच्याकडून येणे बाकी आहे। त्यात सोलापूर जिल्ह्यातले 9 सहकारी साखर कारखाने आहेत आणि साई कृपा साखर कारखाना हिरडगाव तो माजी मंत्री बबनराव पाचपुते साहेबांचा आहे आणि त्यांच्याकडून जवळजवळ 50 कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांची येणे बाकी आहे। 2 वर्ष झालं शेतकऱ्यांनी ऊस घालून, परंतु शेतकऱ्यांना 1 रुपयाही मिळत नाही। जर शेतकऱ्याचं बँकेचं कर्ज 5-10 हजार रुपये जर थकलं गेलं तर त्याच्या घरादाराचा निलावा काढला जातो, त्याच्या अब्रूचं धिंडवडं काढले जातात। परंतु सहकारी साखर कारखाने आणि खाजगी कारखानदारांनी जवळजवळ 100 कोटीच्या आसपास रक्कम शेतकऱ्यांची थकवलेली आहे, परंतु यांना मात्र तुरुंगाची हवा खायला मिळत नाही किंवा यांच्या हातामध्ये बेड्या पडत नाहीत, कारण यांचे लागेबंधे हे सरकारमध्ये सत्तेवर असणाऱ्या लोकांशी असतात। कारण यांना कुणाचंही सरकार आलं तर लगेच ज्याचं सरकार येतं त्याच्या बाजूला जाऊन हे उभा राहत असतात आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची भ्रष्टाचाराची किंवा शेतकऱ्यांना फसवणूक केल्याची 420 असे गुन्हे यांना लागू होत नाहीत। परंतु सामान्य माणसानं जर पतसंस्थेमध्ये जरी फसवणूक झाली असेल तर तिथल्या सचिवापासून ते चेअरमनपर्यंत त्यांचे ढेंडावडे काढले जातात, परंतु राजकारणातल्या या बड्या धेंड्यांना मात्र कोणी हात लावू शकत नाही। आज एका बाजूला महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आव असून उभा राहिलेला आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचेच पैसे त्याला मिळत नाहीत आणि आज इथं शेतकरी एवढ्यासाठी आलाय की आम्हाला तुमची काही भीक नको, जे आमचं आहे ते आम्हाला द्या आणि जे देत नाहीत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा, त्यांना तुरुंगात टाका। परंतु त्याच्यावर या राज्याचे सहकार मंत्री किंवा सहकार खातं किंवा सरकार गंभीर आहे असं दिसत नाही। या बाबतीमध्ये सहकार मंत्र्यांच्या बरोबर माझी बैठक झाली, मी त्यांना बोललो, हे निदर्शनाला आणून दिलं। त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्याकडून कारवाई केलेली आहे, परंतु जिल्हा अधिकारी साखर जप्तीचा निर्णय तो जिल्हाधिकाऱ्यांचा आहे। जिल्हाधिकारी सोलापूरचे जिल्हाधिकारी विशेषतः आणि नगरचे जिल्हाधिकारी ही पुढील कोणतीही कारवाई करत नाहीत, त्यामुळं सहकार खात्याचा त्याच्याशी काही संबंध नाही। परंतु मला हेच वाटतं की दोन्ही अंग सरकारचे आहेत, मग ते महसूल विभाग असेल किंवा सहकार विभाग असेल, हे अलग आहे असं म्हणून एकमेकांना दुसऱ्याच्या अंगावर ते विषय ढकलायचा आणि आपण त्यातून मोकळं व्हायचं असा प्रकार सध्या चाललेला आहे आणि हा प्रकार बरोबर नाही हे मी सहकार मंत्र्यांना त्या ठिकाणी अगदी निक्षून सांगून आलेलो आहे। हे राज्य गोपाळ शेट्टींचं आहे, हे राज्य गोपीनाथ मुंडेंचं नाही आहे आणि
गोपीनाथ मुंडेंच्या विचारानं राज्यकारभार जर करायचा ठरला असता तर त्यांनी निश्चितपणानं घटक पक्षांना वेगवेगळे विषय घेऊन आलेले होते, त्यांना विचारात घेतलं असतं. आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होतं की मला शेतकऱ्याचा स्वतंत्र केंद्रात आणि राज्यात अर्थसंकल्प आणायचा आहे, मला शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायचा आहेत. पण ज्यांचं शेणामुतामध्ये कधी हात गेलं नाहीत, ज्यांनी कधी मातीचा ज्यांना सुगंध कळला नाही, ही माणसं आता शेतकऱ्यांच्या आत्महत्याला फॅशन समजायला लागलेले आहेत. आणि मला विनंती करायची आहे, भारतीय जनता पक्ष हा विद्वानांचा पक्ष आहे, बुद्धिजीवींचा पक्ष आहे. आम्ही खेड्यापाड्यातली लहान माणसं आहोत, त्यांच्या एवढी आम्हाने विद्वत आमच्याकडे नाही आहे. परंतु अशा वाचाळवीरांना कुठंतरी आता लगाम घाला. याच महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेनं मोठ्या अपेक्षेनं या राज्यामध्ये सत्तांतर केलेलं होतं आणि त्याचं कुठंतरी यांनी भान ठेवावं आणि या वाचाळवीरांना कुठंतरी आवरावं. शेतकरी जिवंतपणे तो अपमानजनक जगत आहे, त्याची हेटाळणी होत आहे. शेतकऱ्याचा अपमान आहे आणि सत्ता आल्यानंतर सत्तेचा दर्प आणि सत्तेची नशा काय असते हे गेल्या 15 महिन्यामध्ये आम्ही अनुभवत आहोत. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. दिल्ली येथील रेल्वेमध्ये 2 चोरांना मारले हा प्रकार घृणास्पद असल्याची खंत ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी व्यक्त केली. मुळात ज्या पद्धतीने त्या 2 चोरांना पकडून सगळ्या पॅसेंजर्सनी मारहाण केलेली आहे कपडे काढून, मला वाटते तो अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. आणि सातत्याने आपण पाहतो की कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. प्रत्येकाला वाटते की ऑन द स्पॉट आपण इथल्या इथे निर्णय करावा, आपणच न्यायाधीश व्हावं आणि जे कोणी गुन्हेगार असतील, आरोपी असतील किंवा ज्यांच्या हातून काही चूक पण झाली असेल त्यांना लगेच शिक्षा करून आपण न्याय करून टाकावा, असं जर समाजातल्या अनेकांना वाटत राहिलं तर कदाचित लोकशाहीला धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे, समजून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की रेल्वे प्रशासनाने काही हेल्पलाईन्स काढलेल्या आहेत. लोक सातत्याने हेल्पलाईनवर फोन करतात पण मदत मिळत नाही असं लोकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचा हा जो गलथानपणा आहे किंवा नॉन रिस्पॉन्सिव्ह ॲटिट्यूड आहे त्याच्यामुळे पण बरेचदा लोक अशा मार्गाला पोचतात की आपणच न्याय केला तर बरं होईल, आपण प्रशासनावर अवलंबून राहायला नको. आणि म्हणून मला वाटते की रेल्वे प्रशासनाची खूप मोठी चूक आहे की जर रेल्वेमध्ये अशा प्रकारे चोऱ्या, लूट वाढत असेल तर त्या संदर्भात त्यांच्या रेल्वेमध्ये काहीतरी सुरक्षेची आणि देखरेखीची व्यवस्था ही प्रत्यक्ष असली पाहिजे, अस्तित्वात असली पाहिजे असं मला वाटते. आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत, म्हणजे आता या चोरांना मारणं पण मला एक प्रकारे असहिष्णुताच वाटते. बाकीच्या खूप देशभक्तीपर असहिष्णुता आणि त्या संदर्भात राजकारण याच्याबद्दल बोललं जात असताना मला हे सांगायचं आहे की अक्कू यादवला नागपूरच्या न्यायालयात आणलेलं असताना लोकांनी ठेचून मारलं आणि त्यांनी न्याय केला असा आनंद व्यक्त केला. त्यानंतर आता JNUमध्ये ज्या पद्धतीने मुलांना मारहाण करण्यात आली आणि पोलिसांनी खोट्या आरोपांखाली त्यांना अरेस्ट केली. पतियाळा कोर्टामध्ये ज्या पद्धतीने वकील किंवा वकिलाच्या वेशातील काही लोकांनी न्यायालयात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि आता चोरांना पण रेल्वेच्या मध्ये नग्न करून मारहाण करण्यात आली. या घटनांमध्ये गुणात्मक फरक असला तरी पण एक समान सूत्र आहे की प्रत्येकजण कायदा आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ही जरूर असहिष्णुता आहे, इनटॉलरन्स आहे आणि याच्याकडे आपण अत्यंत गंभीरतेने बघितलं पाहिजे असं मला वाटते.
कलावती आर्ट क्लासच्या वतीने विद्यार्थ्यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरविण्यात आलं आहे. फुलपाखराप्रमाणे स्वच्छंद बागडणारी चिमुरडी मुले आपापल्या भावविश्वातील चित्र रंगवून त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती, श्रीकृष्णाच्या लीला तसेच दसरा, दिवाळी, ईद, नाताळसारख्या सणांचे महत्त्व, गावातील जत्रा, खेळणी असे वैविध्य, तर दुसरीकडे हरिण, अस्वल, घोडा, झेब्रा, घार, बदक, कावळा, चिमणी, पोपट असे पशुपक्षी इत्यादींनी राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीतील वातावरण चित्रमय झाले होते. सिंहगड रस्त्यावरील कलावती आर्ट क्लासच्या वतीने विंग्स ऑफ आर्ट हे रंगांची उधळण करणारे आणि चिमुरड्यांच्या कल्पकतेचे पंख विस्तारणारे वार्षिक चित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. मिनी KG पासून 10वीतील चित्रकारांनी साकारलेली विविध विषयांवर चित्रे येथे पाहायला मिळत आहेत. आपल्या कल्पनेतील विश्वाला वास्तवाशी जोडून सुंदर चित्रे साकारण्याची जबाबदारी त्यांनी पेलली आहे. साधारणपणे सिनियर ते 10वी पर्यंतचे मुलांची काढलेली चित्र, म्युरल्स, नेमप्लेट्स, पेंटिंग्स, पॉट पेंटिंग्स इथे प्रदर्शनासाठी ठेवलेली आहे. छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांनीच काम केलेलं आहे. त्यासाठी खास करून मदत म्हणजे क्लासचे माझे सहाय्यक राहुल सातपुते, मिताली कुमकली, अनुश्री या मुलांची मदत झालेली आहे. प्रमुख उपस्थिती असं नाही की आमचं म्हणजे कला क्षेत्रातल्या मुलांसाठी प्रदर्शन आहे, त्यामुळे उद्घाटनसुद्धा प्रमुख छोट्या मुलातर्फेच केलं जातं. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.